झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. असा हा मामाच्या गावाला घेऊन जाणारा झुकझुक गाडीचा केक लहान मुलांना तर खूपच आवडतो. तर तो केक कसा बनवायचा तो आज आपण इथे बघूयात. तर त्यासाठी इथे चॉकलेटचा स्पॉन्ज घेतलेला आहे मी. हा स्पॉन्ज अगदी सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याचे आपल्याला हवे तसे आपण कट करून घेणार आहोत. असा मी इथे 4 पार्टमध्ये हा केक कट करून घेतला होता. तर हे बघा, हा चॉकलेट स्पॉन्ज आहे. त्यानंतर आपल्याला टर्निंग टेबलवरती त्याला व्यवस्थित सोक करून घ्यायचं आहे. तर इथे मी साधंच पाणी घेतलेलं आहे, फक्त पाण्याने मी इथे सोक केलेला आहे केक. आपल्याला हवं तर आपण शुगर सिरपने सुद्धा सोक करू शकतो, पण तो खूप गोड नको असेल आपल्याला तर आपण साध्या पाण्याने केलं तरी छानच लागतो, कारण चॉकलेट केक आहे तर आपण वरून चॉकलेट घालणार आहोत. तर इथे किती व्यवस्थितपणे आपण ह्याला क्रीम लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी मिल्क चॉकलेट वापरलं होतं. डार्क चॉकलेटच्या ऐवजी मी मिल्क चॉकलेटचा इथे वापर केलेला आहे. डार्क थोडंसं कडसर लागतं म्हणून अशा प्रकारे मिल्क चॉकलेट गनाश करून घेतलेलं आहे. त्याचं आपण लेअरिंग केलं आहे. त्यानंतर इथे चोको चिप्स घेतलेले आहेत, ते पण मिल्क चॉकलेटचेच आहेत. ते सुद्धा आपण इथे व्यवस्थित टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड लेअर करायची आहे. सेम तीच प्रोसिजर करून आपण अशा प्रकारे सोकिंग आधी करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्पॉन्ज सोक करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि अशा प्रकारे आपण केक तयार करून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित लेअर एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. हा केक खूपच सुंदर तयार होतो. लहान मुलांना हे गाडीचे केक खूपच आवडतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे थीमचे केक आपण घरच्या घरी करू शकतो. ते कमी खर्चामध्ये होतात आणि मुलं पण आपली खूप खुश होतात असा केक बघून. तर बघा, अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित करून घेणार आहोत. इथे मी क्रम्बल कोट करून घेतलेलं आहे. केकला आपण क्रम्बल कोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊण तास याला फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचं आहे, आणि बाकीची आयसिंग आपण नंतर करणार आहोत. तर इथे आपण दुसरा एक केक घेतलेला आहे. इथे मी रसमलाईचा हा स्पॉन्ज घेतलेला आहे. रसमलाई प्रीमिक्स वापरूनच मी हा स्पॉन्ज बनवला होता. तो पण चवीला खूपच छान लागतो, तुम्ही पण नक्कीच ट्राय करू शकता. तर इथे 3 लेअरमध्ये मी याला कट करून घेतलं आहे. त्यानंतर आपण याला सेम प्रोसिजरने शुगर सिरप आपल्याला हवं असेल तर आपण वापरू शकता. मी इथे साधंच पाणी वापरलेलं आहे. हा बेस आपण सोक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण व्यवस्थित त्याला सोक केलेलं आहे. त्यानंतर आपण क्रीम लावून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार आपण इथे रसमलाईचे पीस वगैरे ह्याच्यामध्ये क्रश करून आपण वापरू शकतो. मी इथे फक्त रेडीमेड जो रसमलाईचा क्रश मिळतो त्याचाच वापर केलेला आहे, कारण इथे मला 2 लेअरमध्ये 2 टायरचा केक करायचा होता. त्याच्यामध्ये खाली मिल्क चॉकलेट वापरायचं होतं आणि वरती हा स्पॉन्ज वापरून आपण रसमलाईचा केक केलेला आहे. त्याच्यात कुठेही रसमलाईचा वापर केलेला नाही, फक्त क्रश वापरलेला आहे. आणि इथे प्रीमिक्स जे वापरले ते पण रसमलाई फ्लेवरचंच वापरले, त्यामुळे ते खूपच सुंदर लागतं चवीला आणि केक खूप छान तयार होतो. अगदी सॉफ्ट असं छान झालेला आहे तो प्रीमिक्सचा केक. तर बघा, अशा प्रकारे आपण इथे क्रीम लावून घेणार आहोत. व्यवस्थित लेअरिंग करून घ्यायची आहे, आणि जसं जसं आपण प्रेस करणार तसं थोडासा केक हलक्या हाताने आपण दाबून घ्यायचं आहे. परत इथे क्रश वापरलेला आहे. रसमलाईचा क्रश वापरल्यानंतर केक चवीला खूपच सुंदर लागतो. तुम्ही पण हा ट्राय करून बघा. आणि हा सुद्धा गोड असतो, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये साधंच पाणी वापरायचं, नाहीतर केक खूप जास्त गोड होतो. तर इथे क्रम्बल कोट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. ह्याला सुद्धा आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये असंच ठेवून द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण आयसिंग करायला घेणार आहोत. इथे व्यवस्थित आपण याला प्लेन करून घेतले. बघा, अशा प्रकारे आपला हा केक तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला हव्या त्या आकाराचा आणि इथे टीनसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकतो. आपल्याला किती किलोचा केक करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे टीन वापरायचं आहे. इथे येलो कलरचा वापर केलेला आहे मी. इथे हा ऑइल कलर आहे. तर हे बघा, याच्यामध्ये आपण 3 ते 4 ड्रॉप टाकून घ्यायचे क्रीममध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची क्रीम. हे अगदी सॉफ्ट करून घ्यायचे, व्यवस्थित हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे. कलर मिक्स झाल्यानंतर आपण केकवरती लावायला आपण सुरुवात करणार आहोत. पायपिंग बॅग इथे भरून घेतलेली आहे, आणि आपण आता ह्याला व्यवस्थित क्रीम लावून घेणार आहोत केकला. तर इथे मी 2 कलरमध्ये करणार आहे. तर खाली मी आधी येलो कलर लावून घेतलेला आहे क्रीमचा,
त्यानंतर दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम भरलेली आहे, ती वरती आपण लावून घ्यायची आहे आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने ह्याला व्यवस्थित प्लेन करून घेतलं आणि नंतर कोंब करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा केक तयार झाला आहे. त्यानंतर आपण इथे 2Mचा मी इथे नोझल वापरलेला आहे, त्याच्याने आपल्याला इथे रोझेटी काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही सगळी डिझाईन पूर्ण व्यवस्थित केकवरती आपण काढून घेणार आहे. हे बघा किती सुंदर केक तयार झाला आहे. असा रसमलाईचा केकसुद्धा खूपच सुंदर लागतो चवीला आणि हा रंगसुद्धा खूपच छान दिसतो आहे. अशा प्रकारे आपला हा केक तयार झालेला आहे. आता आपण इथे मध्ये क्रशचा वापर करून डेकोरेट करणार आहोत. अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलक्या हाताने. रसमलाईचा क्रश आहे हा सुद्धा आपण इथे व्यवस्थित स्प्रेड करून घेतला आहे. इथे वरती बदामाचे काप केलेले आहेत, ते बदामाचे काप टाकून डेकोरेशन करायचं आहे आपल्याला याला. इथे पातळ पातळ जे बदामाचे काप कापून घेतलेले आहेत ते व्यवस्थित चारी बाजूने आपण ह्याला लावून घेणार आहोत. अशा प्रकारे खूपच सुंदर केक तयार होतो आणि हा झाल्यानंतर आता ह्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत आपण आता घेऊयात सेकंड पार्ट. तर इथे चॉकलेट केकचा जो बेस तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवला होता त्याला पाऊण तास झालेला आहे. तो केक काढून घेतलेला आहे. आता व्यवस्थित त्याला आपण येलो कलरच्या क्रीमनी कोट करून घ्यायचं आहे आणि छान फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. त्यानंतर त्याला झिगझॅग डिझाईन करून घेतलेली आहे आणि आता ह्याला आपण मोठ्या एका बोर्डवरती इथे काढून घेतलेलं आहे. तर इथे आपण आता ट्रेनचा केक करणार आहोत, त्यामुळे ट्रेन जाण्यासाठी आपल्याला इथे व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे जे रूळ आहेत त्याचं मार्किंग केल्यानंतर अर्धगोल जो आहे त्याच शेपमध्ये आपल्याला हे असं हलक्या हाताने तो केक कट करून घ्यायचा आहे. हे अर्धगोल आहे हा. आपला केक अर्धा ह्या साईडला आणि अर्धा त्या साईडला येईल. आपण हळूच व्यवस्थित हे पूर्ण खालपर्यंत कट करून याचे 2 पार्ट करायचे आहेत आणि मग ते नंतर आपण हलक्या हाताने काढून ते वेगळे करून घेणार आहोत, जेणेकरून ट्रेनचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि एक बोगदा तयार होईल जी आपली ट्रेन जाणार आहे खालनं त्यासाठी. तर हे असं काढून घ्यायचं आहे आपल्याला. हलक्याच हाताने आपण हा मधला पूर्ण पीस बाहेर काढून घेणार आहोत. तर इथे मी एक बेस घेतला आहे, त्याच्यावरती हे सुरीच्या साहाय्याने आपण हे उचलून हलक्या हाताने उचलायचं आहे आणि त्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मध्ये ही जी गॅप आलेली आहे तर पायपिंग बॅगमध्ये येलो कलरची क्रीम घेतलेली आहे, त्याच्याने ह्याला व्यवस्थित आपण प्लेन करून ती क्रीम लावून घेणार आहोत आणि बाहेरच्या बाजूने आपण पूर्ण प्लेन केलेलं नाही आहे आतून आणि बाहेरून, जेणेकरून ह्याला एक बोगदा असल्याचा लूक यावा म्हणून. इथे कलर आपण कोणताही वापरू शकतो. इथे मी येलो कलर वापरला आहे, पण ग्रे कलर वापरला तरी खूप सुंदर बोगद्यासारखं ते दिसणार आहे. आता ही ट्रेनची ट्रॅक जी आहे ती याच्यात आपण अरेंज करून घेणार आहोत. अशा प्रकारे हा आपला बोगदा तयार झाला आहे. त्यानंतर आपण इथे डेकोरेशनसाठी झाडं, आपली ट्रेन, मध्ये आपण दगडांसाठी डिझाईन, आपल्याला जी हवी त्या हवी तशी डिझाईन आपण ह्याला डेकोरेट करू शकतो. तर इथे एक चुटकीचं छोटंसं स्टिकर मी लावून घेतलेलं आहे आणि झाडं आणि ट्रेन अशा प्रकारे आपली अरेंज करून घ्यायची. त्यानंतर आतमधला जो पीस काढला होता आपण चॉकलेटचा प्रीमिक्स असलेल्याचा तो बेस, तर त्याचेच मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपण इथे असे टाकणार आहोत, जेणेकरून दगड असल्याचा आपल्याला एक फील येईल. त्यानंतर आधी जो करून ठेवलेला रसमलाईचा केक आहे तो आपल्याला अशा प्रकारे वरती या केकच्या वरती ठेवायचा आहे, म्हणजे खालनं बोगदा तयार होईल. त्यानंतर हॅपी बर्थडेचा टॅग लावून मी पण इथे डेकोरेट करणार आहोत ह्याला. तर अशा प्रकारे हा आपला मूविंग ट्रेनचा केक तयार झालेला आहे. तर लहान मुलांना घरच्या घरी तुम्ही हा केक नक्कीच बनवू शकता. हे बघा किती सुंदर ट्रेन आहे. अशा प्रकारे आपला हा ट्रेनचा केक तयार. हा केक आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा.